स्पर्धेला खरं तर सुरुवात झाली आहे। या हंगामाची ही पहिली स्पर्धा आपल्या जरूर पालमेल चॅम्पियन ट्रॉफीचं देखील बदलापूर वांगडी संघटनेने आयोजन केलं होतं, परंतु ती स्पर्धा आपण थोडीशी पुढे नेली आहे। डिसेंबर महिन्यात ती स्पर्धा तुम्हाला जरूर पालमेल, परंतु त्यातल्या त्यात आता ही नगरसेवक चषक स्पर्धा आपण एन्जॉय करतोय। चला मॅचला आपण सुरुवात करतोय। गरुडा टीम आधीच उशीर भरपूर झाला, त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच मॅचला आपण सुरुवात करू। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं 4 ओव्हर 4 गोलंदाज हा कंपल्सरी नियम आहे, त्यामुळे आता गोलंदाज सज्ज होतोय। भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला। गोलंदाज अरम तर स्टॅकिंग एंडवरती आपण पाहतो बॅटर करण धुळे। पहिला बॉल राऊंड द विकेट, पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, पहिल्या बॉलवरती आरमचं केलंय भव्य स्वागत। वेलकम टू द ग्राउंड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दे धमाका षटकार। याच दरम्यान एरंजलगावचे अर्थमंत्री नयन बोराडे यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे। ललित भोईर, मयूर मेहर, ऋतिक स्वागत आहे आपलं। चला आपण व्यासपीठावरती बसून घ्या। दिनेश राऊत ऍडव्होकेट यांचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत। पुढचा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळेल, ऑन साइडला बॉल आहे, मागचा पाय वाकवला, गुडघा टेकत असताना ऑन साइडला फक्त बॉलला दिशा दिली, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिल्या बॉलवरती ताकद तर दुसऱ्या बॉलवरती नजकत, बॉल सीमा पार, चौकार। सलग 2 बॉलवरती 2 मोठे फटके वसूल करतोय बदलापूरचा वंडर बॉय, ही तर त्याची ओळख आहे आणि खरं तर वरमॅन आर्मी त्याची ओळख आहे, कारण त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। नगरसेवक चषक या स्पर्धेचं आयोजन आणि करण म्हटलं की सातत्याने मग पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील एक मोठी स्पर्धा त्याची आपल्याला पाहायला मिळते आणि सीझनची सुरुवात करणच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे। बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित, दरम्यान बॉलला उचलून फेक करतात, एक चिकित्सा सिंगल येथे मिळते। दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न केला आहे, अखेर थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळालं आणि लगेच दुसरी धावे ते एकपटली। रोहितला तुम्ही पाहताय, रोहित धुळे, रोहितच्या छोट्याशा खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे। धावफलक पुढे सरकत असताना 12 धावा। रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फटका चांगला आहे, गॅप मधून बॉल चाललाय गोळीच्या वेगानं दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर गवताच्या गालीचा पसरलाय आणि त्याच गवताच्या गालीच्याला इथे मात्र गुदगुल्या करत बॉल सीमा पार, केडीच्या बॅटमधून येतोय चौकार। चारशेच्या स्ट्राईक रेटनं 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात। अक्षरशः तुटून पडलाय की काय यावेळेस करण धुळे। अरम बुबेरे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल, गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय, परंतु आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट धावसंख्येचा डोंगर इथे उभा केलाय। पुढे सरसावले, फटका चांगला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उमर होते, प्रचंड वेगानं पोहोचले बॉलवरती। खर तर धड धाकड शरीर सृष्टीचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल, जो भरपूर वेगानं बॉलवरती पोहोचला आणि अखेर बॉलला तरी आतमध्ये ढकललाय इनफिल्डच्या आतमध्ये, त्यामुळे आपण पाहतो इथे एक चिकी सिंगल बेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील वेगानं आता पुढे सरकत असताना 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात। 5 बॉलचा खेळ इथे संपन्न झाला, 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय। शेवटचा बॉल आता शिल्लक या मॅच मध्ये। रियाज मामू शेख यांचं आगमन झालंय, त्यांच्याकडून देखील या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर साठी एक सायकल आहे, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू। यावेळेला पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, पाहिलं होतं लाईन थोडीशी मी म्हणेन चेंडू ऑफस्टिकच्या जवळजवळ बाहेरच पडला होता, परंतु त्यानंतर आपण पाहिलं चेंडू आतमध्ये वळण घेत असताना निघून चाललेच ते रक्षकाच्या हातामध्ये। कव्हर आणि पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटरने बॉलचा संपर्क नसला कारणानं डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपण पाहिलं शेवटचा बॉल इथे डॉट आलाय, शेवट गोड केले अरमनं, सुटकेचा मोकळा निश्वास त्यानं देखील सोडला असेल। धावफलक 17 या आकड्यावरती आपण पाहतोय राजेश साळवे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात, खूप चांगली लेखणी त्यांची तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल। 5 ते 6 पेराने खरं तर स्कोरबोर्ड ते सजवत असतात, ही त्यांची ओळख आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या।
याच दरम्यान बदलापूर वागणी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष नवनिर्वाचित बागरमजी पवार साहेबांकडून शुभेच्छा आल्या टीम जोबिली संघाला. आणि सलग 3 बॉल 3 चौकार किंवा 3 षटकार जर कोणत्याही बॅटरच्या बॅटमध्ये आले टीम जोबिलीच्या तर त्या खेळाडूसाठी 1,000 रुपयाची धनराशी देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनची बाहेर आपण पाहिलं खरं तर जी सुरुवात केली होती करणनं अरमच्या विरोधात ती सुरुवात सध्याच्या घडीला तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार फैजलच्या विरोधात ही सुरुवात आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि अखेर बॉलला फेकून दिला. 23 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. वाड शॉट सलग दुसरा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण धुळे आता रंगात आलाय आणि बॉलला त्यांनी फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा जर ठोकला तर बागरमजी पवार यांच्याकडून 1,000 रुपयाची धनराशी देऊन करण धुळेला इथे मात्र सन्मानित करण्यात येईल. का बॅटिंग करतोय. सराव सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीधरजी डोंगरे समटोली गाव यांच्याकडून देखील जोबिली टीमला शुभेच्छा येतात. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. खरं तर हे प्रेक्षक असतात हे दर्दी प्रेक्षक असतात आणि प्रत्येकाची आवडती टीम असते आणि श्रीधर डोंगरे म्हटलं की त्यांचा खरं तर आवडता संघ आहे जोबिली. तिसरा जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा फटका तर खेळला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आरम होते. बेगीट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर वाघाचे शिकार बाजाराच्या आतमध्ये होत असताना करण धुळेला इथून मात्र परतावा लागेल बाघारी. फलंदाज बाद. सलग 2 बॉल 2 षटकार आल्यानंतर मी म्हणेन करण आउट झालाय परंतु टाळ्या वाजतात कारण का बॅटिंग केली आहे. धमाकेदार सुरुवात त्याच्या बॅटपत्र आपण पाहिली आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 29 धावा धावफलकावरती जोडले गेल्या आणि या 29 धावा पूर्ण करण धुळेच्या बॅटमधून आलेत. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे आणि 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 29. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. जी सुरुवात करणने केली ती सुरुवात विवेक गायकवाड करतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती फरार चौकार. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक 34. 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चांगला क्रिकेट दोन्ही संघ खर तर खेळत असतात. इथे देखील पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला पाहिलं होतं. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. गोरेगाव म्हटलं की आमच्या शैबाच्या बुबेरे जे मात्र चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून त्यांना ओळखलं जातं गोरेगावचं अखिलभाई बुबेरे असतील ते देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना चला स्पीडअप करा. 15 मिनिटाचा अवधी आहे दोन्ही टीमसाठी याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे अधिकचा वेळ खर्च न करता आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. नेक्स्ट मॅच जय कोलंबा माता शेलू विरोधात गावदेवी आशेळे. टीम कॅप्टन आपण येऊन थांबा टॉस साठी. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करतो याची आपण नोंद घ्यायची आहे. जर एखादा खेळाडू उपस्थित नसेल कॅप्टन उपस्थित नसेल तर 2 धावांची पेनल्टी आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. 2 धावा इथे देखील मिळतात. षटक क्रमांक 2 चा खेळ आता संपन्न झालाय त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल 36 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल.
चांगली सुरुवात टीम जर्मन क्रिकेट संघ जुबिलीने केली. टॉस इथे जिंकला होता टीम उमर 11 गोरेगाव संघानं आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. आणि तदनंतर आपण जर पाहिलं असाल तर बॅटिंग करण्याचा निर्णय जसा जुबिली टीमच्या वाट्याला आला. करण धुळेने चांगली सुरुवात केली आणि तदनंतर आता तो आउट झालाय, परंतु त्याची जिम्मेदारी पूर्णपणे घेतली खांद्यावरती विवेक गायकवाडनं, कारण त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आपण पाहिलाय, तो देखील रिव्हर्सच्या माध्यमातून. अशीच तर सुरुवात जुबिली संघ करत असतो. यंदाच्या सीझनची सुरुवात मी म्हणेन जुबिली टीमसाठी चांगली झाली होती. दोन ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचला टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 36 धाबा. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक 3 मुशरफ लेफ्टम सीमर फिरकीचं आक्रमण आता तुम्हाला पाहायला मिळेल. मुशरफच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट तो देखील गोरेगाव संघासाठी खेळत आलाय. स्टार्टिंग एरियावरती रोहित सलामीला दाखल झालाय. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न होता. मी आधीच म्हटलं होतं फिरकीचं आक्रमण आता तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल आणि तेच चित्र आपण पाहिले. टप्पा पडल्यानंतर जवळजवळ चेंडू हातभर वळून घेऊन निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती इथे होत असताना ज्या प्रकारे गोलंदाजी केली आरवनं, पहिला बॉल षटकार आला होता. ज्या प्रकारे गोलंदाजी केली गोलंदाज फैसलनं, पहिला बॉल षटकार आला होता, परंतु इथे डॉट बॉलनं सुरुवात केली मुशरफच्या माध्यमातून. लेफ्टम ओव्हर द विकेटनं ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. मिड विकेटला बॉल चालाय वाराशी, वार्तालाप करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट रोहित धुळेच्या बॅटमधून सिक्सर. षटकार ठोकलाय, धावफलक वेगानं पुढे सरकत असताना 42. इथे देखील लाईन खर तर पाहिली होती, लाईन ओळखली मी म्हणेन रोहितनं. तर पाहिलं खर तर चेंडू बाहेरच्या बाजूला वळून घेतो, ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू होता, त्यामुळेच की काय बॅटचा चेहरा जो ओपन केला होता तो पुन्हा एकदा बंद केला आणि अखेर 1+1 2 धाबे ते मिळतील. व्हाईट बॉलचा इशारा डीके सरांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय, त्यामुळे या 2 धाबे ते मिळतात. टीमची टोटल याच 2 धाब्याच्या साथीने पुन्हा एकदा पुढे सरकेल. 44 44 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडले गेल्या. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. इनफिल्डच्या वरने खेळला, हा फटका चांगला, इथे धाबा देखील चांगला मिळतील. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय स्कोर लेगला, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. स्कोर लेगला अजमल होते, भरपूर वेगानं बॉलवरती पोहोचले, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे आपण पाहतोय हा चौकार वसूल केला आणि अखेर या 4 धाब्याच्या साथीनं धावफलक 48 धाबा धावफलकावरती जोडले गेला. गोलंदाज मुशरफ खोदून काढलाय, फटका चांगला, क्षेत्ररक्षक उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, अखेर सिंगल धावे ते मिळते. जीवाच्या आकांतानं धावले होते विवेक, एक सिंगल धाव त्याने ती मात्र एकपटली आणि सिंगलच्या साथीनं धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना 49 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये मी मिळेल चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे या मॅचमध्ये जुबिली टीमच्या माध्यमातून. फुल टच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर चेंडू जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षक अरम बुबेरेच्या हातामध्ये. धक्का लागेल दुसऱ्या टीम जुबिली संघाला. बॅटर रोहित धुळे बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन खेळाडू मैदानाच्या आत दाखल होतोय महेंद्र धुळीला तुम्ही पाहताय जो जबरजबल 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला या बॅचमध्ये चांगली धावसंख्या उभारली आहे परंतु अजूनही एक षटकाचा खेळ शिल्लक आहे या षटकात देखील काही चेंडूचा खेळ शिल्लक दुविधा मनस्थितीमध्ये होते ऑन साइडला खेळायचं आहे की ऑफ साइडला चेंडूला ढकलायचं आहे यामध्ये चेंडू मात्र निघून चाललाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये ओव्हर नंबर 3 चा खेळ आता संपन्न झालाय आणि 3 ओव्हरच्या अंतिम टीमची टोटल बॅटिंग करत असताना जर्मन जोबिली जाऊन पोहोचली 49 या आकड्यावरती ओव्हर नंबर 4 कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा कारण 4 ओव्हर 4 गोलंदाज तुम्हाला इथे मात्र आणावे लागतील याची आपण नोंद घ्यायची आहे या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी 4 गोलंदाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळवावे लागतील त्यामुळे इथून आता 4था गोलंदाज कोणता वापर करावा हे देखील आता पाहायचं जय कोलंबा माता शेलू टीम कॅप्टन आणि त्याचबरोबरीने गावदेवी आशेळे टीम कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी डाव्या बाजूला येऊन थांबा कारण 4 ओव्हर नंतर आपण टॉस संपन्न करतोय लक्षात असू दे आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पुकार करतोय कारण कोणत्याही संघाला पेनल्टी लागावी असं आम्हाला देखील आवडत नाहीये त्यामुळे आपलाच विनंती आपण लवकरात लवकर टॉससाठी या मिड इनिंग मध्ये आम्ही टॉस संपन्न करतोय याची आपण नोंद घ्यायची अन्यथा 2 धावाची पेनल्टी धावफरक 49 मोहम्मद अली गुरुदाजी बारकपूर्ती षटक क्रमांक 4 चा खेळ प्रगतीपथावरती असताना राईट आर्म ओव्हर द विकेट रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न टॅप केलाय अंडम बॉक्स टाईपने हा फटका खेचला दरम्यान एक सिंगल आहे ते बेल सिंगलच्या साथीला 50 धावा जोरी टीमच्या कंप्लीट झाल्यात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि 3.1 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय आणि 1 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 50 धावा धावफलकावरती लागल्यात महेंद्र धुळे जो मात्र दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय त्याच्यावरती सातत्याने लक्ष आहे हे मैदान खरं तर महेंद्रला लकी आहे याच मैदानावरती चांगला क्रिकेट तो नेहमी खेळत आलाय परंतु या मॅच मध्ये त्याच्या खांद्यावरती आता जिम्मेदारी आहे कारण करण धुळे आउट झालाय त्यानंतर रोहित देखील बाद झालाय अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय विवेकचा साथ द्यायचा आहे वेळ थोडंसं जास्त होतोय टीम गोरेगाव याची आपण नोंद घ्यायची आहे त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा मोहम्मद राईट आर्म ओव्हर द विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळायचं होतं बॉल चालला लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित हाताचा पिसारा तिथे फुलवला आणि अखेर हातामध्ये चेंडूला सामावून घेतला फैजलनं धक्का लागेल तिसरा बॅटिंग करत असताना जोवेरी टीमला माही बॅक टू द पॅव्हिलियन नवीन खेळाडू यंगस्टर खेळाडू आता दाखल होतोय प्रेम धुळे हा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम जोबिली करते जोबिलीच्या अगेन्स्ट गोरेगाव हाफ ट्रॅकर होता बिगिट करण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॅटची कडा घेतली आणि एसएनच्या मागे फाईन लेगला एक चांगला झेल तिथे टिपला अखेर अजून एक धक्का लागेल टीम जोबिली संघाला प्रेम धुळे जसा मैदानाच्या मध्ये दाखल झालाय तसा आता पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर येईल फंदत बाद 3 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय आणि 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली मोहम्मदच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे
त्यामुळे आता जोविली संघ देखील विचार करत असेल, फक्त 10 धावा जरी आल्या तरी देखील आपण सेफ आहोत, परंतु त्या 3 चेंडूमध्ये 10 धावा येतील का हा देखील प्रश्न आता उभा राहिला. गोलंदाज सज्ज होता. इथे फटका चांगला आहे, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न अजमल आहे, डीप मध्ये बॉलला त्याने अडवलंय. दरम्यान एक सिंगल मेल, कारण विवेक गायकवाडला इथे स्ट्राईक हवी आहे, त्यामुळे आपण पाहतोय सिंगलच्या जोरावरती धावफलक 51 धावा 50 अप. 51 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. आशियाई टीम आणि शेलू टीम बघा, विनंती आहे लवकरात लवकर आपण टॉससाठी या. जर दोन्ही संघ इथे उपस्थित नसतील तर चेंडू ओव्हरमधून कमी करण्यात येतील, याची आपण नोंद घ्यायची आहे. राईट ऑन ऑफ द विकेट नाव. या वेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, हेल्मेट वरती चेंडू आदळला. टू गो. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीनं 52 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 धावा फक्त खर्च केल्या. चला टॉस आपण संपन्न करू. आमचे बीबी साऊंडचे ओनर विशालजी धुळे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. खर तर बदलापूरमध्ये क्रिकेट टुर्नामेंटसाठी खर तर एक कमी होती डीजे साऊंडची, ती साऊंडची कमी देखील आता पूर्ण केली आहे. त्यांचे विशालजी धुळे आणि भारत धुळे यांच्या माध्यमातून बीबी साऊंड योग्य दरामध्ये तुम्हाला ते साऊंड मिळतील, याची आपण नोंद घ्यायची. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा. मात्र सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जोडले जातील. जोवेली विरोधात गोरेगावची मॅच आहे. याच जोवेली गावचा एक बुलंद आवाज बाईजी धुळे सर यांना धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. त्रेपन्न धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये अंडर 11 गोरेगाव या संघाला आहे. आजच्या
पहिल्या दिवसातील वेगळ्या हाफमधून हा पहिला सामना आपण पाहणार आहोत. एकंदरीत रेग्युलर गटामधून जी पहिली मॅच जयनमान झोबेली वर्सेस उमर 11 गोरेगाव म्हणजे बदलापूरचे दोन्ही संघ स्थानिक या विभागामध्ये आपण पाहिलं तर आजच्या या स्पर्धेमध्ये नगरसेवक चषक 2025 मध्ये आमने सामने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 बॉलची ऑलरेडी पॅनल्टी हे उमर 11 गोरेगाव संघाला देण्यात आलेली आहे. म्हणजे अगदी येणाऱ्या 22 बॉलमध्ये या 53 धाबा त्यांना बनवाव्या लागणार आहेत. येणाऱ्या प्रत्येक संघाला विनंती राहील की दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करावाच लागणार आहे. कंपल्सरी या स्पर्धेचा तो नियम आहे. अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागणारच आहे. लक्षात असू द्या. कारण तुम्ही बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा या ठिकाणी खेळतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोहम्मद आणि आराम अशी उमर 11 गोरेगाव संघाची बिनीची जोडी मैदानावरती आता दाखल होते. शहबाज चाचा बुबेरे असतील, अखिल बाई बुबेरे यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. ऑल गोरेगाव सपोर्ट टीम यांच्या वतीनं संपूर्ण गोरेगाव संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. झोबेली संघाला सुद्धा या ठिकाणी भरपूर शुभेच्छा येतात. टीम झोबेलीच्या वतीनं काही सिनियर खेळाडू असतील त्यांच्या वतीनं. आणि आता 2 संघांदरम्यान ही अतितटीची लढत आपल्याला या सीझन मध्ये पाहायला मिळणार आहे. हा पहिला सामना या सीझन मधून गोरेगाव वर्सेस झोबेली. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. घरी बसल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा आनंद देणारी स्पर्धा आहे. नगरसेवक चषक 2025. सलग एका पाठोपाठ या ठिकाणी अगदी यानंतर आदिर्शा इलेक्ट्रिकल्स जय कोलंबो माता शेलू वर्सेस आशय या 2 टीम मध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. टॉस सुद्धा नुकताच संपन्न झाला. आशय संघाने टॉस जिंकलेला. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच आपण कळवायचं कारण यानंतर आपला सामना या ठिकाणी होणार आहे. विवेक गायकवाड षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 ऑफिशियल पंच या ठिकाणी सज्जत आमचे ऑफिशियल स्कोरर राजेश साळवे सर. आणि आपण थेट जाऊया मॅच ऑन या ठिकाणी होती आहे. गोलंदाज विवेक राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल यावेळेस लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक एंडला मोहम्मदला पण पाहतो आणि संपर्क बॅट अँड बॉलचा या ठिकाणी होऊ शकला नाहीये. तत्पूर्वी हा डॉट बॉल. सुरुवात या ठिकाणी चांगली पाहायला मिळते या षटकाची. भागाराम पवार चे नवनिर्वाचित उपाध्यक्ष बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे सलग लागोपाठचे 3 विकेट जर गोलंदाजाने मिळवले तर 1000 रुपयाचा रोख पारितोषिक. त्यानंतर गोरेगाव संघासाठी सुद्धा सुवर्ण संधी असणार आहे. सलग 3 चौकार 3 षटकार आले तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. कारण दोन्ही संघ आपल्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळतात म्हणून दोन्ही संघांना या ठिकाणी समान संधी त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. गोलंदाज विवेक राईट आर्म ओव्हर द विकेट. हो दिनागतीचा बॉल पुन्हा एकदा नखल चेंडू टाकण्यात आलाय. फसवा चेंडू अगदी आपण पाहतोय या ठिकाणी स्विंग अँड मिस. आणि आणखीन एक बॅक टू बॅक हा 3रा चेंडू या ठिकाणी आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. पूर्णपणे कंबर कसली मी तर म्हणेन
बाबी चेंडूमध्ये 53 धाबा बनवायचे आव्हान वाटतं तितकं सोपं नाही आहे, परंतु गोरेगाव आणि जोबली संघामध्ये जर आपण या अगोदरचा इतिहास पाहिला तर दोन्ही संघ एकमेकांवरती नेहमीच भारी पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हर्स साइडन आणि इथे या ठिकाणी कॅप शोधलाय हा आलेला पहिला दर्जेदार चौकार. तीन चेंडू डॉट आल्यानंतर अखेर मोहम्मदला मात्र या ठिकाणी सूर सापडलेला दिसतोय. स्विचच्या माध्यमातून आलेला चौकार. धाबा धावफलकावरती 4. चौथ्या चेंडूवरती 4 या धाबसंख्येने खातं खोललं गेलंय. तो उमर 11 गोरेगाव संघाचं. विवेक पुन्हा एकदा सज्ज. हो यावेळी चांगला फटका आहे. इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चालू डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चपराक लगावली आहे मोहम्मदने. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीला 3 चेंडूंचा पूर्णपणे मी तर म्हणे राजेश सर अभ्यास केला सभा मोहम्मदने. आणि आता विवेक वरती आक्रमण. हो पुन्हा एकदा धीम्यागतीचा बॉल. सुधीर धुळे चेंडूला या ठिकाणी अडवतायत. अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण कबस मध्ये आपण पाहतोय. आणि या ठिकाणी डॉट बॉल. संघाची धाबसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिली तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या पहिल्या षटका अखेरीस संघाची धाबसंख्या बिनबाद 8 धावा. 53 धावांची गरज या बॅचमध्ये. अत्यंत सुंदर स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात. कारण जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम चालू होतो तेव्हा प्रत्येक क्रिकेट रसिकाला उत्सुकता असते की स्पर्धा केव्हा आणि कुठे असते. हळूहळू प्रेक्षकांची पावलं सुद्धा आता या क्रीडानगरीकडे वळत आहेत. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरचं ऐतिहासिक हे क्रीडा संकुल. आणि या क्रीडा संकुलात चालू असलेला हा अभूतपूर्व क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी नगरसेवक चषक 2025 आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आता जयनमा जोबेली संघाच्या वतीनं अभय चौधरी येतात. अशा वेळी संघाला विनंती आपला निर्णय आमच्यापर्यंत आपण लगेच पोहोचवायचा विनंती राहील. अशा वेळी टीम आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला निर्णय आमच्यापर्यंत आपण लगेच कळवा. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा 53चं आव्हान. या मॅचमध्ये अतिशय सुंदररित्या या ठिकाणी गोलंदाजी विवेकने सुरुवात केली. त्यानंतर 2 चौकार. इथे गोरेगाव संघ देखील आपण पाहतोय चांगला प्रयत्न करतो. ऑन साईडला फटका चांगला आहे. कारण धुळे येतात त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल जाईल. वाईड स्ट्रॉंग गॉनला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केले अभय चौधरीचं. बॉल सीमा पार. षटकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. विवेक गायकवाडच्या विरोधात 2 चौकार आल्यानंतर आता मात्र याही षटकामध्ये आता जसा आराम जो स्वतः संघाचा संघ नायक आहे. हो स्वीचित करण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. सध्या आपण पाहिलं तर आउटफील्ड प्रत्येक गोलंदाजाला साथ देते परंतु सातत्याने फलंदाज सुद्धा आक्रमक रूप या ठिकाणी धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जेणेकरून अगदी आपण पाहिलं तर दुधारी अस्त्र बाहेर काढले जातात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये करण धुळे विवेक गायकवाड महेंद्र धुळे या सगळ्याच खेळाडूने चांगला खेळ दाखवला. रोहित धुळे असतील आणि आता सध्या आपण पाहिलं तर मोहम्मद आणि आराम ही सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये खेळते. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याच्या प्रयत्नात हा खेळ अत्यंत महत्वाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धाबसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिले तर एक्स्ट्रा अतिरिक्त धाव 8 होतीये. टीमची टोटल 15 या अंकावरती. 53चं आव्हान आहे. 4 षटकामध्ये 2 बॉलची ऑलरेडी पॅनल्टी आहे. ऑन साईडला
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. करण धुळे अगदी आपण पाहतो त्याच्या उंचीचा फायदा त्याला मिळत असताना सुंदररित्या त्याने झेल टिपलेला आहे. आणि आता फलंदाज ठिकाणी होतोय बाद. धक्का पहिला लागेल. उमर 11 गोरेगाव संघाला कॅप्टन आरामच्या स्वरूपात फलंदाज बाद. या झेल नंतर राजेश सर काही चित्र आम्हाला वर्ल्ड कपच्या सुद्धा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये थोडस आपण त्याचं अवलोकन करू. 1983 कपिल देवने टिपलेला तो झेल, 2024 सूर्यकुमार यादवने टिपलेला तो झेल आणि कालच्या मॅच मध्ये महिलांच्या सामन्यामध्ये आपला अमनप्रीत कौरने टिपलेला तो झेल आजही सर्वांच्या लक्षात राहील. आणि आता या मॅचचं हे टर्निंग पॉइंट होऊ शकतं का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. आज करण धुळेने टिपलेला झेल तुम्हाला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. पहिली सफलता अभय चौधरीला मिळाली आहे. धावसंख्या 15 असताना हा पहिला धक्का उमर 11 गोरेगाव संघाला लागलेला आहे. 53 धावसंख्येची गरज आहे. पाठलाग जरूर चालू आहे. इथून धावगती वाढवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये कानमंत्र तर दिलाय. आता फैजल शेख हा मैदानावरती दाखल झालाय. अत्यंत घातक विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उमर 11 गोरेगाव संघाचा. दोन्ही संघ आपण पाहतोय एकमेकांच्या दृष्टिकोनातून अतिशय तुल्यबळ संघ आहेत. भरपूर वेळा एकमेकांच्या अगेन्स्ट करत असताना कित्येक वेळा जिंकण्याचा आनंद आणि कित्येक वेळा पराभवाला सुद्धा हे दोन संघ एकमेकांच्या अगेन्स्ट सामोरे गेलेले आहेत. तेच दोन संघ या सीझन मध्ये जोमेली बनाम गोरेगाव असा विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अभय चौधरी यावेळेस आपण पाहतोय सुंदररित्या गोलंदाजी हाताळत असताना फैजल शेख मिळालेली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने वैयक्तिक स्वतःच्या अकाउंटचे या ठिकाणी ओपनिंग करत असताना बाबत संख्या जाऊन पोहोचली आहे सांघिक 16 या अंकावरती. अत्यंत सुंदर खेळीमेळीच्या वातावरणात चालू असलेल्या या क्रीडा नगरीमध्ये हा दर्जेदार सामना आपल्याला शेवटपर्यंत चांगलाच पाहायला मिळणार आहे. संदेश पोपी अविनाश पोपी यांना तुम्ही पाहू शकता. जय भोजेश्वर क्रिकेट संघ साई संघाचे खेळाडू दर्जेदार पूर्णपणे क्रीडांगणाचा आढावा घेत असताना कारण आता नवीन हंगामाला सुरुवात झाली आहे आणि या नवीन हंगामात प्रत्येकाला या ठिकाणी आपल्या नावाची छाप सोडायची आहे. याच अनुषंगाने सर्व क्रिकेट रसिकांची पावलं या क्रीडा नगरीकडे वळतात. ऑन साईडला उचललाय क्षेत्ररक्षक करण धुळे. पुन्हा एकदा आपण पाहतोय डाऊन दी बॉल येत असताना सहज सोप्या पद्धतीने हा देखील झेल त्याच ठिकाणी टिपलेला आहे. फलंदाज या ठिकाणी आराम बाद झाला. त्याच ठिकाणी मोहम्मदला सुद्धा परतावा लागेल. 1 बोर्ड विकेट डाऊन. उमर 11 गोरेगाव संघाला लागणारा हा दुसरा धक्का. वरती लागणारा हा दुसरा धक्का. पहिली विकेट 15 वरती. यानंतर 16 वरती दुसरा धक्का. लगेचच या ठिकाणी जास्त वेळ मोहम्मद सुद्धा मैदानावरती थांबू शकले नाही. या दरम्यान आमचे श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाचे संघनायक निलेश कराळे यांचं सुद्धा या ठिकाणी निलेश मराठे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक स्वागत. निलेश कालेकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पेट्रोलभाई आपले मनपूर्वक स्वागत. राजेश साहेब आम्हाला नुकताच एक चांगली माहिती देत असताना कारण एक ऑफिशियल स्कोरर आहेत बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सल्लागार बांगणे अंतर्गत जेव्हा बदलापूरमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत असतात तेव्हा आवर्जून ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत राजेश साळवे हे नाव आवर्जून सर्वांच्या लक्षात राहील आणि घेतलं सुद्धा जाते. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सुरुवातीला आक्रमण त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण पाहतो बॅक टू बॅक विकेट गेल्यानंतर थोडीशी दयनीय अवस्था उमर 11 गोरेगाव संघाचे पाहायला मिळते. प्रति षटकामागे 8ची सरासरी 16 धावा धावफलकावरती येणारे 10 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉलची ऑलरेडी पॅनल्टी आहे आणि येणाऱ्या 10 चेंडूमध्ये आता विजयासाठी या मॅचचं इक्वेशन असेल 37 धावांची गरज असणार आहे. 10 बॉल 37 धावांची गरज. 37 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल्स. गोलंदाज करण धुळे. पहिलाच बॉल उचललाय
करण धुळेला या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतात. आणखीन एक सेल टिपला जाईल. फैजलला सुद्धा माघारी परतावं लागणार आहे. झेल बादच्या रूपानं हा तिसरा धक्का लागलेला आहे. करण धुळेला मिळते पहिल्याच बॉलवरती पहिली सफलता फैजलच्या स्वरूपात फलंदाज बाद. अशा संघाला विनंती आपला निर्णय आमच्यापर्यंत फिल्डिंग करण्याचा निर्णय पोचलेला आहे. आदर्श इलेक्ट्रिकल्स अविनाश तरे पुरस्कृत जय कोलंब माता शेलू या संघाला करायचे बॅटिंग. या अविनाश तरे आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपलं सुद्धा नगरसेवक चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नेरळ कर्जत रायगडचा एक अप्रतिम आवाज म्हणून त्यांची सुद्धा एक ओळख आहे असे आमचे अविनाश तरे. ऑल साईडला चेंडूला ड्राईव्ह केला. या ठिकाणी सिंगल मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये उमर आले मग बॅटर सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आता अगदी आपण पाहतो थोडंसं आव्हान हळूहळू कठीण होत चाललेलं आहे. उमर 11 गोरेगाव संघासाठी सुरुवात थोडी अडखळत केली आणि आता पूर्णपणे आपण पाहिलं तर या ठिकाणी फक्त आणि आता फक्त सिंगललाच प्राधान्य दिलं जात आहे. एकेरी धावेने संघाचा धावफलक हळूहळू या ठिकाणी पुढे सरकते. परंतु 53 धावसंख्येपर्यंत पोहोचायचे तर तुम्हाला चौकार षटकारांची नक्कीच या ठिकाणी आतषबाजी करावी लागणार आहे. जशी अगदी आपण पाहतो गेली 6 महिने आपल्या वरुण राजाने या ठिकाणी आतषबाजी केलेली आहे तशी आतषबाजी तुम्हाला अगदी आपल्या फटक्यांच्या माध्यमातून करावी लागणार आहे. गेली 6 महिने आपण पावसाचा संघर्ष करतोय आणि अखेर आज या ठिकाणी या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. जी हनुमान क्रीडा मंडळ जोबेली गाव आयोजित नगरसेवक चषक या संपूर्ण स्पर्धेचे सर्वा करण धुळे बदलापूरचा वंडरबॉय केडी याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी अंतर्गत 5 बॉल आणि आता 35 धावांची गरज. हा फटका प्रतिम पाहायला मिळालाय. करण धुळेच्या बरोबर ठोकलेला उमरने बिग लॉंग वे षटकार. चार चेंडूंचा खेळ आता पर्याप्त बॅलन्स असणारा आणि 4 चेंडूमध्ये आता 29 धावा. या षटकाराने थोडंसं का होईना परंतु एकदा अगदी या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोलंदाज महेंद्र धुळे हो स्विच करण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील SADs LBW फलंदाज होईल बाद आणि धक्का आणखीन एक लागेल टीम उमर 11 गोरेगाव संघाला. बॉल आणि आता 29 धाबा म्हटल्यानंतर याही मॅच मध्ये जणू काही आता औपचारिकता शिल्लक आहे. या अगोदरचा सामना सुद्धा राजेश सर आपण पाहिला असेल तो सुद्धा एकतर्फी पाहायला मिळाला आणि आता सुद्धा याही सामन्याचं काही तसं चित्र आपल्याला पाहायला मिळते. जोबेली वर्सेस गोरेगाव अजून भरपूर मॅचेस आपल्याला एकमेकांच्या विरोधात या सीझन मध्ये पाहायचे आणि अगदी या हंगामाची सुरुवात या ठिकाणी आपल्याला या 2 टीम पासून पाहायला मिळते. हो या ठिकाणी पुन्हा एकदा पायात टाकणारा हा चेंडू महेंद्र धुळेचा परंतु लेग स्टिकला थोडस बीस करत असताना वाईट बॉल. आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू
टाकण्यात आला. 22 बॉल एक्स्ट्रा मिळेल. 3 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. हो ऑल साईडला उडवलाय. फक्त बैल त्या ठिकाणी सिंगल. आता इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है. टीम उमर 11 गोरेगाव के लिए. शेवटचे 2 अंतिम चेंडूंचा खेळ या ठिकाणी बॅलन्स आहे. अशा संघाला विनंती राहील की लगेच हा सामना संपल्यानंतर आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. शेवटचा अंतिम बॉल या सत्रातील पाहायला मिळणार आणि जवळ ज्या हनुमान क्रीडा मंडळ झोबेली हा संघ बिजाच्या उंभारट्यावरती आणि हा सामना या ठिकाणी झोबेली संघाने जिंकलेला आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम उमर 11 गोरेगाव याही संघाचं तितकंच कौतुक. आणि या आपण या सामन्याचा 12 दिवस देणार आहोत. त्या अगोदर अशा संघाला विनंती करेन की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा. फिल्डिंग सेट करायची आणि आदर्श इलेक्ट्रिकल्स जय कोलंबनाथा शेलू या संघाला विनंती करेन की आपण आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला खेळाडू कक्षाचा ताबा आपण सुद्धा घ्यायचंय. यामागचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट होणार ओनली करण धुळे तर तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऑल राऊंडर परफॉर्म